विद्यार्थी मित्रांनो, प्रभू मॅथ्स चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण व्हिडिओ क्रमांक 39 मध्ये आपला प्रॅक्टिस सेट 8.3 घेणार आहोत। त्यातील पहिलं गणित आपलं आहे मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा। एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 3x - 2 अंश आणि 50 - x अंश आहेत, तर चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे माप काढा। सेमीचे स्टुडंट, measures of opposite angles of a parallelogram are 3x - 2 degree and 50 - x degree. Find the measure of each angle. आता हे गणित आहे आणि हे आपण अभ्यासणार आहोत, सोडवणार आहोत, सॉल्व करणार आहोत। आता त्यासाठी आपल्याला कच्ची आकृती काढावी लागणार आहे। छोटीशीच आपण काढूया, फक्त आपल्याला समजलं पाहिजे। बघा इथं मी आपल्याला समजण्यासाठी फक्त इथं आकृती काढायची आहे। आपल्याला मी P Q R S हा आपला समांतरभुज चौकोन आहे असं म्हणूया। आणि आपल्याला गणितात इथं दिलेलं आहे की सम्मुख कोन आपल्याला दिलेले की एका कोनाचं माप 3x - 2 दिलेलं आहे। बघा 3x - 2 आणि दुसऱ्या कोनाचं माप 50 - x दिलेलं आहे। सम्मुख कोनांची ही आपली मापं दिलेली आहेत। आता आपल्याला राहिलेल्या कोनांची मापं म्हणजेच याही कोनांची मापं आणि राहिलेल्या कोनांची मापं आपल्याला काढायची आहेत। म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, तर जे समांतर भुज चौकोनाचे गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम, त्याचे आपल्याला इथं यूज त्याचा करायचा आहे। आता हे सम्मुख कोन एकरूप असतात, याच प्रॉपर्टीज नुसार आपल्याला इथं पहिलं प्रथम x ची किंमत काढता येईल। म्हणून आपण काय म्हणूया, तर समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। सम्मुख कोन एकरूप असतात ह्या प्रॉपर्टीज नुसार। म्हणजे आपण काय म्हणूया, ऑपोजिट एंगल्स ऑफ पॅरलोग्राम opposite angles of parallelogram are congruent. याच्यानुसार बघा, हा आपला अँगल P and अँगल R म्हणून अँगल P बरोबर मेजर अँगल P म्हणूया आपण बरोबर मेजर अँगल R। आता हे दोन कोन समान आहेत, एकरूप आहेत, इक्वल आहेत। म्हणजेच ह्या दोन कोनांची मापं आपल्याला दिलेली की 3x - 2 बरोबर 50 - x। हे आपण x ची किंमत काढणार आहोत, हे सोडवणारा सॉल्व एक्झाम्पल म्हणून 3x - x प्लस x इकडे आला की
आपण पक्षांतर केलेलं आहे, त्यामुळे इथं वजा x अधिक x झालेलं आहे आणि इथं 50 अधिक 2 म्हणून बघा 4x बरोबर 52 म्हणून x बरोबर 52 भागिले 4 म्हणजेच 13 आणि म्हणून x बरोबर 13. आता ही x ची किंमत आपण काढलेली आहे. ऍक्च्युअली आपल्याला अँगल कोणाचं माप काढायचं आहे. आता हेच x ची किंमत तुम्ही 3x वजा 2 मध्ये ठेवा किंवा 50 वजा x मध्ये ठेवा, एकच उत्तर येणार आहे. आपण 3x वजा 2 मध्ये ठेवूया. आता हे दोन्हीही इक्वलच आहे, म्हणजेच इथे आपल्याला काय म्हणता येईल की माप कोन P आणि माप कोन R बरोबर 3x वजा 2 आणि ह्याच 3x मध्ये आपण तर x ची किंमत घालणार आहोत. बघा मेजर अँगल P बरोबर मेजर अँगल R बरोबर 3x वजा 2 म्हणजे ह्याच्यात आपण किंमत घातली की 3 गुणिले 13 वजा 2 म्हणजेच 39 वजा 2 बरोबर 37 अंश. म्हणजे P आणि R आपलं 37 अंश आलेला आहे. सम्मुख कोन हे आपले इक्वल आहे. अपोजिट अँगल आर इक्वल. आता हे आपलं दोन कोणांची माप झालेली. इतर कोणांचे आपल्याला माप काढायचे आहे, म्हणजेच Q आणि S चं माप काढायचं. आता हे सुद्धा अपोजिट अँगल आहेत, सम्मुख कोन आहेत, त्यामुळे ते सुद्धा एकरूप असणार आहे. परंतु बघा जर समजा आपण PQ घेतलं तर हे परस्पर पूरक कोन आहेत किंवा QR जरी घेतलं तरी हे परस्पर पूरक आहे. दुसरं म्हणजे PS आणि QR या समांतर रेषा आहेत, म्हणजेच PQ ही छेदिका ट्रान्सफरल होऊ शकते किंवा SR ही ट्रान्सफरल होऊ शकते. छेदिका आहेत त्याही ह्याने आपण सोडवू शकतो किंवा हे रेषीय जोडीतील कोन परस्पर पूरक असतात, या सुद्धा गुणधर्मानुसार आपण हे सोडवू शकतो. म्हणून आता आपण म्हणूया की समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या आपल्याला इथं गुणधर्म झालेला आहे कोनांच्या मापांची. बघा काय इथं म्हणूया आपण समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज, लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. Adjacent angles of parallelogram are supplementary. बघा adjacent angles of a parallelogram are supplementary. आता याच प्रॉपर्टीज नुसार आपण असंही म्हणू शकतो की अँगल P प्लस अँगल Q इज इक्वल 118 और किंवा अँगल P मेजर अँगल Q प्लस मेजर अँगल R इज 118. कोणतंही तुम्ही म्हणा, बरोबर येते. बघा म्हणून मेजर अँगल P प्लस मेजर अँगल Q इज इक्वल 180. आता याच्यात आपल्याला P चं माप निघालेलं आहे. इथं P आणि R 37 आहे, 37 आहे, म्हणून 37 अधिक माप कोन Q बरोबर 180 म्हणून
मापकोन Q बरोबर 180 वजा 37 म्हणजेच मेजर अँगल Q इज इक्वल 143 डिग्री. आता Q आणि S हे अपोजिट अँगल आहे म्हणून बघा, म्हणून मेजर अँगल Q बरोबर मेजर अँगल S इज इक्वल 143 डिग्री. म्हणजे दोन कोण, चार कोणांची माप आता इथे कशी झाली बघा आपल्याला की P आणि R हे 37 चे झाले आणि Q आणि S हे 143 चे झाले. या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश आली पाहिजे. बघा तुम्ही येते आता इथं तुम्ही शेवटी सरळ व्यवस्थित म्हटलं की माप कोण P बरोबर 37 अंश, माप कोण R बरोबर 37 अंश, माप कोण Q बरोबर 143 अंश आणि माप कोण S बरोबर 143 अंश. किंवा असंही म्हटलं तुम्ही और मेजर अँगल P बरोबर मेजर अँगल R is 37 डिग्री, मेजर अँगल Q is equal मेजर अँगल S is 143. बघा माप कोण P बरोबर माप कोण R बरोबर 37 अंश आणि माप कोण Q बरोबर माप कोण S बरोबर 143 अंश. बघा पूर्ण सगळ्या कोणांची इथं आपण माप काढलेली आहेत. प्रथम आपण x चं माप काढलेलं आहे आणि या x च्या मापावरून आपण कोणाचं माप काढलेलं आहे 37 आलेलं आहे. त्यानंतर आपण समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज हे आपण इथं प्रॉपर्टीज गुणधर्म वापरलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही जरी ट्रान्सफरल म्हटला, तुम्ही छेदिका म्हटला, PS आणि QR समांतर रेषा आहे तर PQ ही छेदिका तुम्ही म्हटलं तरी सुद्धा चालतंय. अशा पद्धतीनं आपलं प्रॅक्टिस सेट 8.3 मधलं पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न काढूया. त्यापूर्वी तुम्ही व्यवस्थित बघा, मोठं गणित आहे, मोठं असलं तरी सोपं आहे. स्क्रीनशॉट काढा आणि पुन्हा पुन्हा बघा कसं सोडवलेलं आहे ते. आपण बघूया आता पुढचं गणित. बघा दुसरा प्रश्न आपल्याला याच प्रॅक्टिस सेट मधला काय आहे. दुसरा प्रश्न सेमीचे स्टुडंट बघा, दुसरा प्रश्न तुम्हाला इथं फिगर दिलेली आहे आणि त्यावरून प्रश्न विचारलेले आहेत. Referring the adjacent figure of a parallelogram, write the answers of questions given below. आता इथं तुम्हाला दिलेले आहे फिगर आणि त्याच्यावरून काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न आपण इथं सोडवायचे आहेत. मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, शेजारील आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं प्रश्न दिलेत. आता इथं आकृती फळ्यावर आहे, फक्त इथं आपल्याला समजण्यासाठीच मी इथं काढलेली आहे पुस्तकात. बघा तुमची रचना. WXYZ O. आता या आकृतीवरून पहिला प्रश्न आहे आपला की काय आहे पहिला प्रश्न. जर लेंथ WZ बरोबर 4.5
4.5 सेमी असेल बघा. WZ 4.5 सेमी आहे. तर XY म्हणजे आपल्याला ही XY विचारलेली आहे. तर ही XY आपल्याला किती येणार आहे, तर हा समांतर भुज चौकोन आपल्याला दिलेलंच आहे. त्यामुळं समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा ह्या एकरूप असतात. Opposite sides of parallelogram are congruent equal म्हटलं तरी सुद्धा चालतंय. या गुणधर्मानुसार WZ बरोबर XY येणार आहे. म्हणजेच WZ चं जे माप आहे तेच XY ला माप येणार आहे. आता लिखाण भरपूर आहे ह्याच्यात बघा. समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. सेमीचे स्टुडंट, ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. इक्वल म्हटलं तरी सुद्धा चालते. आर इक्वल, दोन्हीही भुजा समान आहेत. आता हे लिखाण करायचं आहे हे अत्यावश्यक आहे. याच्यावरूनच आपण लिहिणार आहोत की लेंथ WZ बरोबर लेंथ XY. बघा, म्हणून लेंथ WZ बरोबर लेंथ XY. आता इथं तुम्ही जे माप आहे तेच लिहिलं तरी बरोबर 4.5 सेंटीमीटर. किंवा जर कोणाला हे वाटत नुसतं हे लिहिलं तुम्ही अगोदर आणि नंतर म्हणून लेंथ XY आपल्याला काय विचारलेलं आहे, XY विचारलेलं आहे. म्हणून लेंथ XY बरोबर 4.5 सेमी असं जरी म्हटलं तरी सुद्धा चालतं. चला पुढे जाऊया. दुसरा प्रश्न काय आहे, तर लेंथ YZ आपल्याला 8.2 दिलेली आहे. बघा, YZ 8.2 दिलेली आहे आणि आपल्याला WX विचारलेली आहे. सेम याच सारखं आपल्याला इथं करायचं आहे. बघा, हेच दोन्ही तुमचे जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज तुम्ही इथं लिखाण करायचं आहे. आता मी इथं लिखाण करत नाही कारण पूर्ण गणित मी इथं बसवण्याचा प्रयत्न करते. आता इथं तुम्ही हे मी सांगितलेलं आहे लिहायचंय की हेच प्रॉपर्टीज इथं लागू होतात. त्यामुळं ह्याच प्रॉपर्टीज इथे येणार आहेत की समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा ह्या एकरूप असतात. ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरेलेलोग्राम आर इक्वल आणि म्हणून लेंथ ZY बरोबर लेंथ WX बरोबर 8.2 सेमी आणि म्हणून लेंथ आपल्याला विचारलेले की XW. आता WX मी म्हटलेलं आहे म्हणजेच XW बरोबर 8.2 सेमी. WX आणि XW एकच. आता आपलं हे दुसरेही याचं माप निघालेलं आहे. आता पुढचा तिसरा प्रश्न काय आहे, हा आपला दुसरा प्रश्न झालेला आहे. हा दुसऱ्यातला पहिला, हा दुसरा झालेला आहे. आता हा तिसरा प्रश्न आपला काय आहे बघा. If length WO is 3.3 centimeter, then length WY. बघा, WO ही दिलेली आहे आपल्याला 3.3 आणि काय विचारलेले आहे आपल्याला तर WY विचारलेलं. बघा, WY विचारलेली आहे.
म्हणजेच आता इथं मात्र आपल्याला कर्ण आहे ते डायगोनल्स आहेत आणि त्याचा आपल्याला कर्ण हे परस्परांना एकमेकांना दुभागतात हे आपल्याला इथं गुणधर्मानुसार आपल्याला WY ची इथं किंमत काढता येईल. म्हणजेच आपल्याला इथं अगोदर तो प्रॉपर्टीज गुणधर्म लिहिणं गरजेचं आहे की समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना किंवा एकमेकांना दुभागतात असं म्हणा. बघा, समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. Diagonals of a parallelogram bisect each other. Bisect each other. आता त्यानुसार बघा, आता WO 3.3 आहे तर WY किती येणार, अर्थात WO आणि OY हे समान येणार आहेत, म्हणजेच ह्याच्या दुप्पट WY येणार आहे. म्हणून लेंथ WO बरोबर 1/, लेंथ असं म्हणा चालतंय WY. आता WO 3.3 दिलेलं. आता इथं हे डायरेक्ट मी इथं जे भागिले ते इकडं गुणिले करते आणि बरोबर लेंथ WY आणि इथं डायरेक्ट बघा म्हणून लेंथ WY बरोबर 6.6 सेमी. म्हणजे आपल्या आता WY सुद्धा निघालेली आहे. आता पुढचा प्रश्न बघा. आता सर हा चौथा प्रश्न आहे आपला. WO हा चौथा आहे. तिसरा प्रश्न राहिलेला आहे. तिसरा प्रश्न आपण घेऊया आता. बघा इथं मी हा तिसरा प्रश्न घेते. तिसरा प्रश्न काय आहे बघा, इफ OX बघा आता OX 2.5 तर देन OX 2.5 तर OZ आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे हेच गुणधर्म इथं सुद्धा लागू होणार आहेत. त्यामुळे इक्वल, मात्र हे वेगळं आणि हे वेगळं आहे की इथं OX इक्वल OZ येणार आहे. आता म्हणजेच पुन्हा हे गुणधर्म आपल्याला इथं लिहायचे आहेत. तर तुम्ही गुणधर्म लिहा आणि म्हणून लेंथ XO बरोबर लेंथ OZ बरोबर 2.5 आणि म्हणून लेंथ OZ बरोबर 2.5 सेमी असं लिखाण करावं लागणार आहे. इथं तुम्ही प्रॉपर्टीज लिहा. सेमीवाल्यांनी सेमीची लिहायची आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये लिहायचं. आता पुढचा प्रश्न बघा, लास्ट ह्याच्यातला आहे पाचवा प्रश्न. इफ मेजर अँगल WZY बघा WZY म्हणजे हा झेड अँगल आपल्याला 120 डिग्री दिलेला आहे. देन मेजर अँगल WXY हा X आपल्याला काढायचा आहे आणि मेजर अँगल XWZ म्हणजे W आणि X हे दोन अँगल आपल्याला काढायचे आहेत. जर मापकोन WZY बरोबर 120 अंश तर मापकोन WXY बरोबर किती आणि मापकोन XWZ बरोबर किती. आता इथं
आपल्याला अँगल कोण काढायचे आहेत, आपण बाजू काढलेल्या आहेत, डायगोनल कर्ण सुद्धा आपण काढलेले आहेत. आता इथं आपल्याला कोण काढायचे आहेत. आता इथं आपल्याला कोण प्रॉपर्टीज आपल्याला इथं कोणती वापरता येईल, तर समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. बघा इथं आपल्याला आता WZY हा आपल्याला 120 दिलेला आहे आणि आपल्याला WXY हा विचारलेला आहे. म्हणजेच Z आणि X हे सम्मुख कोण आहेत, म्हणून WXY हा आपला 120 अंशाचा येणार आहे. इथं म्हणा समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. सेमीचे स्टूडेंट, opposite angles of a parallelogram are equal. आणि याच गुणधर्मानुसार म्हणा, म्हणून मेजर अँगल WZY इक्वल मेजर अँगल WXY is 120 degree and major angle WXY is 120 degree. बघा आता एक कोण आपला निघलेला आहे WXY. आता पुढचा आपल्याला XW आणि Z आपल्याला इथं काढायचा आहे. आता WXWZ बघा आता जसं X आपला हा 120 चा आलेला आहे. आता जर बघितलं तर आपण हा समांतर भुज चौकोन आहे, म्हणजे हे समांतर बाजू आलेले आहेत आणि ही आपली छेदिका ट्रान्सफरल आहे, किंवा हे रेषीय जोडीतील कोण म्हटलं तरी सुद्धा चालते. म्हणजेच कोणत्या तर गुणधर्मानुसार की हे 180 अंशांची बेरीज आली पाहिजे या X आणि W ची. त्यामुळे आपण जसं मागाशी पहिल्या गणितात सोडवलेला आहे तोच गुणधर्म वापरूया की समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या जोड्या, बघा बसण्याची शक्यता कमीच आहे, समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या जोड्या एकरूप असतात. लगतच्या कोणांच्या जोड्या एकरूप असतात. Opposite angles of parallelogram are equal. हे आपला पहिला भाग झालेला आहे. व्यवस्थित बघा, कारण गणित मी बसवण्याचा प्रयत्न करते पण बसणार नाही, आपल्याला तिथं सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे हे आपला पहिला, दुसरा, इथं चौथा आहे आणि इथं तिसरा प्रश्न आहे. आता पाचवा प्रश्न आपला इकडेच घेऊया. तर मी इथं हे पुसते आणि इकडेच सोडवते. समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या जोड्या परस्पर पूरक असतात. हे आपल्याला इथं करायचं, लिहायचं आहे. हे डायरेक्ट इकडेच लिहिते मी. बघा
समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोड्या परस्पर पूरक असतात. परस्पर पूरक म्हणजेच 180 अंश. दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. Adjacent angles of parallelogram are equal. Sorry, are supplementary. Equal line. Supplementary. आता ह्याच्यानुसार आपल्याला x आणि w चं माप काढायचं आहे. आता ह्या x चा आपण काढलेला आहे, 120 आलेला आहे. w चा आपल्याला काढायचा आहे. म्हणून आपलं काय येणार आहे तर बघा, माप कोन x w छेद अधिक माप कोन w x y बरोबर 180 अंश. माप कोन x w छेद अधिक x आपलं माप आहे 120 बरोबर 180. म्हणून माप कोन x w छेद बरोबर 180 वजा 120 म्हणजेच 60 अंश. आणि म्हणून माप कोन x w छेद बरोबर 60 अंश. बघा हे आपलं आलेले आहे. पुन्हा हे x चं माप आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण 8.3 मधली 2 गणित सोडवलेली आहेत. हे गणित पुसलेलं आहे. पहिला भाग हा दुसरा भाग आहे. खूप मोठं गणित आहे. मला वाटतं जवळजवळ 6 प्रश्न तुम्हाला एकाच क्वेश्चन मध्ये विचारलेले आहेत, ते आपण सोडवलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित गणित बघा, कारण हे पुसलेलं आहे पहिला भाग. विद्यार्थी मित्रांनो, माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडत असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.